माऊली, तुला तर ठाऊकच असेल की संगम म्हणजे काय. अगं, जिथे दोन नद्या एकत्र येतात ते ठिकाण, किंवा एखादी विशाल नदी जेव्हा समुद्राला मिळते ते ठिकाण. पण ही गोष्ट फक्त नद्यांच्याच बाबतीत नाही हा माऊली. संगम अनेक प्रकारचा असतो. दोन विचारांचा, दोन संस्कृतींचा, दोन प्रवाहांचा, आणि अगदी समाजाचा आणि साहित्याचा देखील. जसा लीलावई आणि राजा हल यांचा संगम ही भविष्यातल्या एका मोठ्या गोष्टीची नांदीच म्हटली पाहिजे. आणि तसंच गाथा सप्तशती सुद्धा एक संगमच आहे, समाजाचा आणि साहित्याचा. प्रणाम महाराज. उदयकांत, आमचे स्वप्न तुला तुझ्या कल्पनेतील रंगछटाने उतरवायला सांगितले होते. आता आम्हीच अधीर झालो आहे तुझ्या हातातून अवतरलेली किमया बघण्यास. अवश्य महाराज, हा मान तर आपलाच. महाराज, आपला हा होकार ऐकून मला अतीव आनंद झालेला आहे. आणि निश्चितच राजमाता आणि महाराज हल देखील नक्कीच प्रफुल्लित होतील. आमची देखील तीच आशा आहे. आम्ही उद्याच त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या प्रासादी येऊ असे आपण त्यांना कळवावे. अवश्य महाराज. आता आज्ञा असावी. महाराजांना माझे हे कार्य आवडले असावे अशी नम्र अपेक्षा करतोय. निशब्द होणे म्हणजे काय असते हे मी आज अनुभवतो आहे. उदयकांत, तू किती किमया केली आहेस याची तुला कल्पना देखील नाही. आपले हे शब्द ऐकून धन्य झालोय महाराज. हे घ्या. नाही महाराज, मी जे आपल्या सेवेसाठी कार्य केले त्या बदल्यात हे मानधन आती आहे. उदयकांत, एखाद्या कलाकृतीचे मोल काय असते हे त्याचा निर्माता नाही तर रसिक ठरवतात. आणि या कलाकृतीचे मोल काय आहे आणि याचे महत्व काय आहे हे माझ्याहून अधिक कोणीच नाही जाणणार. लीलाबाई, आणखी किती प्रतीक्षा करायची आम्ही? कधी स्वप्नात येतेस, कधी अशी प्रतिमेत उभी राहतेस, परंतु आता प्रत्यक्ष भेटीशिवाय मनाला शांतता लाभायची नाही. महाराजांचा विजय असो. सेनापती विजयानंद यांचे प्रसादात आगमन झाले आहे. विजयानंद आला म्हणजे निश्चितच त्याच्याकडे लीलाबाईच्या पिताश्रींचा निरोप असेल. प्रणाम महाराज. मी आपलीच भेट घेण्यासाठी येत होतो. अरे विजयानंद, मीच तुझ्या भेटीसाठी आतुर आहे. काय घडलं सविस्तर सांग. अहो, मला श्वास तर घेऊ देत. नाही नाही नाही, श्वास नंतर घे. तू वार्ता दे. तू काय बोललास तिथे आणि लीलाबाईचे पिताश्री काय म्हणाले? महाराज, शांत व्हा. तुम्ही इतकं चिंतित किंवा अधीर होण्याची काहीही आवश्यकता नाही. सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणेच घडणार आहेत. म्हणजे आपला प्रस्ताव मान्य आहे. महाराज, झालं असं, मी सिंहराजांना भेटलो. त्यांना आपल्या आणि राजकन्या लीलावई यांच्या विवाहाची कल्पना दिली. त्यांना तो प्रस्ताव अतिशय आवडला. त्यांनी पुत्रीच्या इच्छापूर्तीसाठी तिच्याकडे विचारणा केली. लीलावई देखील आपल्या विवाहासाठी अतिशय समाधानी आहेत, आनंदी आहेत. यापेक्षा समाधानाची गोष्ट म्हणजे येत्या काही दिवसातच सिंहराज आणि त्यांचे सहकारी आपल्या आणि राजमातेच्या भेटीसाठी इथे प्रासादात येणार आहेत. काय सांगतोयस? माझा तर विश्वासच बसत नाही. ही वार्ता मला त्वरित राजमातांना सांगायला हवी.
आज मी तुम्हाला जे सांगतो आहे ते नीट लक्ष देऊन ऐका. आजपर्यंत आपण कशाचीही पर्वा न करता आपल्या राज्याच्या रक्षणासाठी, सिंहासनाच्या सुरक्षेसाठी आपण आपल्या प्राणांचं देखील बलिदान दिलेलं आहे. आणि म्हणूनच शत्रूचे आपल्या राज्यावर हल्ला करण्याचे व विजय प्राप्त करण्याचे मनसुबे यशस्वी झालेले नाहीत. आणि याच कारणासाठी आपल्या याच कार्यक्षम व्यवस्थेची आज पुन्हा एकदा आवश्यकता भासलेली आहे. पेशीवरच्या या तुकडीला आपण जाणून बुजून आज प्रासादात बोलवलेलं आहे. प्रासादातली सुरक्षा व्यवस्था अतिशय कडेकोट असली पाहिजे अशी राजआज्ञा झालेली आहे. आता मी जे सांगतो आणि ज्या ज्या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित देखरेख ठेवाल. तुम्ही दोघे जण उत्तर दिशेच्या द्वारावर जागता पहारा ठेवाल. तुम्ही प्रासादाच्या बाहेरच्या कक्षामध्ये व्यवस्थित पहारा द्या. आणि तुम्ही दोघे जण महाराजांच्या कक्षाच्या बाहेर जागता पहारा ठेवाल. डोळ्यात तेल घालून पहारा द्या. निघा. जी जी सेनापती. महाराजांकडून कुठलाही आक्षेप येता कामा नये इतकी चोख व्यवस्था असायला हवी. होय सेनापती. इथवर असलेली युद्ध तर पार पडले. अद्याप मला कुणीही या वेशात ओळखलेले नाही, परंतु मला अधिक विलंब करून चालणार नाही. मला राजपुत्र हल यांच्या कक्षेकडे कूच करायला हवे आणि त्यांची भेट घडवून आणायला हवी. ए कोण आहेस तू आणि इथे काय करतोयस? मी ते पहारा देतोय. सेनापतींनी मला इथे आणि महाराजांच्या कक्षाबाहेर थांबण्यास सांगितले. महाराजांचा कक्ष? अरे इथे थोडी ना महाराजांचा कक्ष आहे. मग कुठे? तो तर त्या दिशेला आहे. आणि तू काय रे इथे पहारा देणार? ते मी आजच या प्रसादात नियुक्त झाले आहे. काय? झालो आहे. इतक्या दिवस गावच्या वेशीवर होतो म्हणून या प्रसादात भरकटलो. मला एक सांग, तू एकटा इथे काय करतोस? बाकीचे सैनिक कुठे आहेत? नाही, बाकीचे पुढे गेलेत. मी एकटाच इथे राहिलो. मी येतो. प्रणाम. अरे हा मनुष्य या वेळेला येते? नाही, ही गोष्ट मला सेनापतींच्या कानी घातलीच पाहिजे. विद्वत्वं च नृपत्वं च विद्वत्वं च महाराज. नृपत्वं विद्वत्वं च नृपत्वं च नैव अमत्य थांबा. मला आठवत आहे. विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्य कदाचन. याचा अर्थ असा आहे की विद्वान आणि राजाची कधीही तुलना करू नये. बरोबर. स्वदेशी पूजते विद्वान, राजा सर्वत्र पूजते. नाही महाराज नाही. अहो, स्वदेशे पूज्यते राजा
विद्वान सर्वत्र पूज्यते. अहो मीही तेच म्हणालो. मी विद्वान आधी म्हणालो, तुम्ही राजा आधी म्हणालात, इतकंच. अहो महाराज, इथेच अर्थाचा अनर्थ होतो. स्वदेशी पूजते राजा, विद्वान सर्वत्र पूजते. ह्याचा अर्थ असा की राजाला केवळ त्याच्या प्रांतामध्ये किंमत मिळते, पण विद्वान मात्र सर्वत्र सृष्टीमध्ये गौरवला जातो. आणि त्यामुळे राजा आणि विद्वान यांच्यामध्ये कधीही तुलना करू नये. समजले. म्हणजे विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्य कदाचन, स्वदेशी पूजते राजा, विद्वान सर्वत्र पूजते. वा वा, उत्तम, अतिउत्तम. हा, आता पुढील सुभाषित. हे तर माझेच चित्र आहे, परंतु इथे कसे? सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. डोळ्यात सेनापती! तेल घालून पहारा द्यायचा. सेनापती, जा, नीट काम कर. सेनापती, आपणास एक महत्वाचं विचारायचं होते. म्हणजे कसे विचारू? काय झालं? काही त्रास होतोय का तुला? अहो, मला काय धाड भरली. परंतु परंतु आपल्या प्रासादामध्ये मी काही अनोळखी सैनिक पाहिले. हो, त्यांची मी आज नियुक्ती केलेली आहे. इथल्या प्रासादामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी म्हणजे वेशीवरून आपण त्यांना इथे बोलवून घेतलेत का? हो, पण हे सगळे प्रश्न तू का विचारतोयस? नाही नाही, त्या सर्व सैनिकांमध्ये मला एक सैनिक अनोळखी वाटला. अरे, तो इथला नसेल म्हणून तुला ओळखीचा वाटला नसेल तो. तसे नाही सेनापती, वेशीवरील तुकडीचे मी नेतृत्व केले आहे. तिथल्या सर्व सैनिकांशी मी भेटलो, सर्वांशी बोललो, सर्वांशी ओळखही पटली. परंतु त्या सैन्यातील एक सैनिक मला असा वाटला ज्याला आपल्या प्रासादामध्ये मी यापूर्वी कधीही पाहिले नाही. त्याच्याशी ओळखही पटली नाही. अरे मग ही गोष्ट मला आधी का नाही सांगितलीस? कुणीही तोतया सैनिक बनून वेषांतर करून आपल्या प्रासादामध्ये येऊ शकतो. महाराजांच्या जीवाला धोका होऊ शकतो. कदाचित शत्रूचे एखादे कारस्थान असू शकते. हे मलाही तीच शंका वाटते. चल, सत्वर आपण त्या सैनिकाचा शोध घेऊ. चल. रुपय्यो वनम संपन्ना विशाल कुल संभवाः, विद्याहीनाः न शोभन्ते निर्गंधाः इव किशुकाः. वा वा, उत्तम, अतिउत्तम. ए, तू इथे काय करतोयस? ते मी महाराजांच्या कक्षाबाहेर. तेच, त्यासाठीच तुला शोधत होतो. महाराजांच्या कक्षात त्यांना भोजन द्यायचं आहे आणि हे कार्य तुलाच करायचे आहे. चल आमच्या मागे. देवाने मनातले ऐकले माझ्या. आता मला महाराजांच्या कक्षात जायची संधी मिळेल आणि आणि त्यांचे दर्शन होईल. आलो आलो. अति परिचयात अवज्ञा
संतत गमना दरादरो भवती मलये भिल्ल पुरुंदी चंदन तरुकाष्टम इंधन कुरुते. याचा अर्थ असा आहे की कुठल्याही व्यक्तीशी अतिपरिचय केल्यास अवज्ञाच आपल्या पदरी पडते, म्हणजे आपले मूल्य नाहीसे होते. जसे मलय पर्वतावर चंदन वृक्षांचे विस्तीर्ण वन आहे, परंतु तेथील भिल्ल त्यांना त्याचे मोल नाही, ते त्याचा इंधन म्हणून वापर करतात. वा, उत्तम, अतिउत्तम. अशी महती आहे या देववाणीची, अर्थात संस्कृत भाषेची. किती मधुर आणि रसाळ भाषा आहे ही. किती सहज शब्दांमध्ये मौल्यवान असे सार सांगितले. शृंगार करुणा अद्भुत हास्य भयानका विभत्स रौद्रौ शांतश्च काव्ये नवरसा मता. याचाच अर्थ असा आहे, काव्यातले नवरस कुठले आहेत तर शृंगार रस, वीररस, कारुण्य, अद्भुत, हास्य, भय, विभत्स, रौद्र आणि शांत. वा महाराज, अतिउत्तम. महाराज, आपण सुखरूप आहात ना? काही धोका तर नाही आपल्याला? सेनापती विजयानंद, आम्ही इथे काव्याच्या शृंगार रसात चिंब झालेलो असताना रौद्र रूपाचा अंगरखा घालून भयरसात कशाला आला आहात? क्षमा असावी महाराज, पण आम्हाला सूचना मिळाली होती की आपल्या प्रासादामध्ये कोणी बाहेरचा गुप्तहेर शिरलेला आहे. आम्हाला वाटले कोणी शत्रूचा सैनिक आपल्या प्रासादात शिरला असेल. आपण सुखरूप आहात ना महाराज? हेर, परंतु इथे तर सगळे आप्तस्वकीय आहेत, तुम्हीच पहा. ए, कोण आहेस तू? कोण आहेस तू? नाव काय तुझे? नाव काय तुझे? सांग. माऊली, लीलावई हिच्या एका दर्शनानं राजा हल तिच्या प्रेमात अकंठ बुडालेला असला आणि ती त्याच्या ज्ञानावर जरी भाळलेली असली तरी सुद्धा त्याचं संस्कृत भाषेवर प्रभुत्व नाही हे तिला ठाऊक नव्हतं. आणि ज्याची मनीषा तिने इतकी वर्ष मनात जपली होती, ज्याच्या आधारावर ती त्याच्याशी विवाह करायला तयार होणार होती, ते सत्य नाही हे जेव्हा तिला कळेल तेव्हा तिची काय अवस्था होईल? जाणून घेऊया पुढच्या भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.